कोणत्या क्रीमचा वापर करून, ना कोणत्या प्रकारची पावडर, ना कंडेन्स मिल्क, अगदी साध्या सोप्या पद्धतीने आज आपण उन्हाळा स्पेशल मँगो आईस्क्रीम बघणार आहोत. फक्त 3च साहित्याचा वापर करायचा आहे आणि या ठिकाणी होममेड आणि परफेक्ट अशी मँगो आईस्क्रीम बघणार आहोत. नमस्कार, टेस्ट आणि पेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजची ही झटपट आणि परफेक्ट रेसिपी कशी करायची ते बघूया. त्याच्यासाठी सर्वात आधी मी इथं अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. दूध म्हशीचं किंवा गाईचं कोणतंही दुधाचा वापर करू शकता. तर ह्या दुधाला गॅस मिडियमवरती करून एखादी उकळी येऊ द्यायचं आहे. दुधाला उकळी आलं की पळीच्या साह्याने किंवा चमच्याच्या साह्याने अशा प्रकारे ढवळत राहायचं आहे, कंटिन्यू ढवळत राहायचं आहे. तर एखादी उकळी आली की मी गॅस पूर्णपणे लो फ्लेमवरती केला आहे आणि त्याच्यानंतरनं एक 10 ते 15 मिनटं जेवढं दूध आपण अर्धा लिटर घेतलं होतं त्याच्या पाऊण लिटर म्हणजे निम्म होईपर्यंत हे दूध आटवून घेतलं आहे. पूर्णपणे बघू शकता कितपर्यंत मी दूध आटवून घेतलं आहे. ते जेवढं दूध होतं त्याचं निम्म दूध झालेलं आहे. गॅस बंद करते आणि हे दूध जे आहे ते पूर्णपणे थंड करून घेऊया. तुम्हाला हवा असेल तर यामध्ये मिल्क पावडरचा पण वापर करू शकता. तर हे दूध थंड करायला घेऊया आणि तोपर्यंत या ठिकाणी मी इथं 2 आंबे घेतलेले आहेत. या आंबे स्वच्छ धुवून घ्यायच्यात. वरचा जो भाग असतो तो मी चाकूच्या साहाय्याने आधीच काढून घेतला होता आणि अशा प्रकारे चिरून घेऊया आणि याच्यामधला जो गर असतो तो काढून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे काढून घेते. जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते, नक्की चेक करा म्हणजे तुम्हाला रेसिपी करताना इझी जाईल. तर अशा प्रकारे याचा जो गर असतो तो काढून घेऊया. उन्हाळा स्पेशलचे भरपूर असे मी रेसिपी अपलोड केलेले आहेत, ते एकदा नक्की चेक करा. अगदी स्टेप बाय स्टेप आणि साध्या सोप्या पद्धतीने मी रेसिपी शेअर करते. तर राहिलेला पण गर सेम याच प्रकारे आपण आंब्यामधला काढून घेऊया. त्याच्यामध्ये 1 वाटी मी इथं साखर घेतली म्हणजे 30 ग्रॅम साखरेचा वापर करते. आंबा कितपर्यंत गोड आहे किंवा तुम्ही कोणत्या आंब्याचा वापर करताय त्याच्यावरती साखरचा वापर करू शकता. इथं आंबा थोडासा गोड आहे जास्त, त्याच्यामुळे मी साखरेचा वापर कमी केला आहे. झाकण लावून बंद चालू करून अशा प्रकारे एकदम पेस्टसारखं हा आंबा आणि साखर बारीक करून घ्यायचं आहे. तर आता हे बारीक केलेला जो आंबा आहे तो दुधामध्ये ॲड करूया. दूध पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे, त्याच्यानंतरनंच ॲड करायचं आहे. दूध कोमट वगैरे असताना यामध्ये ॲड करायचं नाही आहे. व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल लगेचच तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळून जाईल. तर आंबा दुधामध्ये टाकल्यानंतर ना अशा प्रकारे फेटून घ्यायचं आहे. तर मी इथं फेटर घेतलं आहे. पूर्णपणे कंटिन्यू आपल्याला फेटायचं आहे. तर कितपर्यंत फेटून घेतलं आहे ते बघू शकता. थोडंही पाण्याचा वापर आपण इथं केलेला नाही आहे. तर फेटून झालेलं आहे. त्याच्यानंतर ना मी इथं कुल्फी मोड घेतलेला आहे. तुमच्याकडे जर आईस्क्रीमचं ट्रे वगैरे असेल तर त्याचा वापर करू शकता. एखाद्या डब्यामध्ये वगैरे सुद्धा सेट करू शकता. सेम टू सेम सेट होतं. तर मी तर राहिलेलं बॅटर पण डब्यामध्ये सेट करून दाखवते. तर हे आईस्क्रीम मोल्डमध्ये जेवढं बसेल मी तेवढं ॲड करते. अगदी साध्या सोप्या पद्धतीने रेसिपी दाखवलेली. आपल्याला दूध आटवून घ्यायचं आहे, जेवढं दूध आहे त्याचं निम्म होईपर्यंत. त्याच्यानंतर थंड झालं की त्यामध्ये आंब्याचं गर बारीक करून टाकायचं आहे आणि नंतर या मोल्डमध्ये सेट व्हायला ठेवायचं आहे. तर वरून झाकण लावते. तर अशा प्रकारे आपण हे साईडला ठेवून टाकूया आणि जेवढं नाही का मी इथं बॅटर झालेलं आहे ना आपलं आंब्याचं, त्याच्यामध्ये 12 कुल्फी होतात किंवा 12 आईस्क्रीम होतात. तर राहिलेलं बॅटर जे आहे ते मी इथं डब्यामध्ये काढलेलं आपलं आईस्क्रीमचं. वरून झाकण लावूया आणि याला मी रात्रभर सेट व्हायला ठेवते. डीप फ्रीझरमध्ये 5 ते 6 तास तरी आपल्याला हे सेट व्हायला ठेवायचं आहे, तर व्यवस्थित सेट होतं आहे. तर इथं जवळपास 6 ते 7 तास झालेले आहेत. आपले आईस्क्रीम छान असे सेट झालेले आहेत. तर तुम्हाला दाखवते. याचं टोपण उघडूया. तर पूर्णपणे सेट झालेलं आहे. कुल्फी निघत नाही आहे कारण ती जास्त वेळ सेट झालेली आहे. इथं मी कुल्फी काढण्यासाठी इझिली निघत नव्हती, त्याच्यामुळे थोडंसं पाण्यामध्ये अशा प्रकारे बुडवायचं आहे म्हणजे लगेचच ती कुल्फी इझिली निघती. तर अशा प्रकारे आपलं मँगो आईस्क्रीम तयार आहे. दुसरं पण तुम्हाला एक काढून दाखवते. अगदी छान असं सेट झालेलं आहे. यामध्ये तुम्ही हवा असेल तर व्हिपिंग क्रीमचा वापर केलात तरी चालेल, ड्रायफ्रूट्सचा वापर केलात
तरीही चालेल. तर 6च्या 6 आपल्या आईस्क्रीम तयार आहेत. राहिलेला पण डब्यामधलं सेट केलेलं तुम्हाला दाखवते. म्हणजे तुम्ही डब्यामध्ये सुद्धा सेट करू शकता, इझिली निघतं. तर हे कापून पण दाखवते. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट्स बॉक्समध्ये पण नक्की सांगा. 3च साहित्यात झटपट अशी आपली मँगो आईस्क्रीम तयार आहे. व्हिडिओ जर आवडला तर चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करा. एकदा नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.